से विक्रमाजीत बनो। प्रश्न, तुम बच्चे लाइट हाउस बनकर बाप से योग क्यों लगाते हो? तुम बच्चे लाइट हाउस बनकर बाप से योग क्यों लगाते हो? उत्तर, क्योंकि तुम्हें सबको इस नरक रूपी खारी चैनल से पार ले जाना है। मुक्तिधाम और जीवन मुक्तिधाम में जाने के लिए योग में बैठ हर एक को सर्च लाइट देते हो। तुम रूहानी पंडे भी हो। तुम्हें सबको स्वीट होम का रास्ता बताना है। सबको ज्ञान और योग के पंख देने हैं। गीत प्रीतम आन मिलो। ओम शांति। बच्चों को समझाया गया है, जब रात अंधेरी हो जाती है तब ही प्रीतमाओं का प्रीतम आते हैं, अर्थात सजनियों के साजन आते हैं। सजनी क्यों कहा जाता है? क्योंकि आत्मा जब शरीर के साथ है तो सजनी है। सजनियां अपने अशरीरी साजन को याद करती है। हम आत्मा रूपी सजनी इस शरीर के अंदर भ्रुकुटी में बैठकर अपने शिव साजन को याद करते हैं, जो निराकार है, जिसका कोई शरीर नहीं है। ऐसे शिव साजन को हम याद करते हैं। बाप कहते, बच्चे तुम जानते हो परमपिता परमात्मा परम धाम से आकर इस शरीर में प्रवेश कर पढ़ाते हैं, गुह्य बातें सुनाते हैं। तो परमपिता परमात्मा परम धाम से आकर इस शरीर में प्रवेश कर पढ़ाते हैं। ही जी गोष्ट आहे ही कोणालाही माहिती नाही भक्ती मार्गामध्ये, कि भगवान ऐसे आता है परम धाम से आकर शरीर में प्रवेश करके बच्चों को पढ़ाता है। हे भक्ती मार्गामध्ये आपण कधी ऐकलं नाही, कोणी सांगितलं नाही आणि कोणालाही माहिती नाही, कि भगवान परमधाम से आकर बच्चों को पढ़ाता है। त्या धर्मस्थापकांनी फक्त शिकवण दिली, कसं जगायचंय, कसं वागायचंय, सृष्टीचे रहस्य नाही सांगितले, परमात्मा नेमका कोण आहे ते नाही सांगितलं, आपण कुठून आलेलो आहे आणि कुठं जायचंय हे नाही सांगितलं, नेमका ठिकाणा नाही सांगितला। आपण आत्मा आहोत, शरीर नाहीये। आत्मा ही 7 गुणांनी बनलेली आहे। कर्माचा हिशोब कसा चालतो, हे सृष्टीचक्र कसं चालतं, सृष्टीचक्र रिपीट कसं होतं, परमधाम कुठं आहे, स्वर्ग कुठं आहे, ये जो दुनिया के रहस्य है ये भगवान बैठकर पढ़ाता है। किसी ने नहीं बताया हमें, किसी ने नहीं समझाया। बाप ने समझाया है, बच्चे अपने को अशरीरी समझो। मैं आत्मा हूं, यह मेरा शरीर है। मैं आत्मा हूं, यह मेरा शरीर है। पुन्हा पुन्हा ही सेटिंग आपल्याला करायची। ही सेटिंग बदलली होती आपली द्वापर युगामध्ये। आपण स्वतःला आत्मा समजायच्या ऐवजी शरीर समजायला लागलो होतो, आणि ती सेटिंग बदलल्यामुळे बाकीचे सगळे फंक्शन बदलले। मोबाईल मध्ये पण सेटिंग बदलली एकदा की सगळे फंक्शन त्या हिशोबाने होतात। तसं आपली सेटिंग पण बदलली आपण द्वापर युगामध्ये। स्वतःला आत्मा समजायच्या ऐवजी शरीर समजायला लागलो। तर बाबा आता येऊन आपल्याला शिकवताय कि बच्चों
उस गलती को दुरुस्त करो। अपने आप को अशरीरी आत्मा समझो, जो ओरिजिनल तुम हो वो अपने आप को समझो। मैं आत्मा हूं और यह मेरा शरीर है। यह शरीर मेरा मुझे मिला हुआ है, लेकिन मैं ये शरीर नहीं हूं, मैं आत्मा हूं। ऐकून 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 आपल्याला ही गोष्ट नॉर्मल झालेली आहे, पण आपल्याला आता त्याच्यामध्ये त्या हिशोबाने जीवन जगायचं है। मैं आत्मा हूं और ये मेरा शरीर है, और मैं बहुत सुंदर आत्मा हूं। मैं बहुत सुंदर चमकता हुआ सितारा हूं। सगळ्या पुरुषार्थाचा मुख्य पाया हा आहे। हा मुख्य पाया एकदा पक्का झाला, मजबूत झाला, ठोकून ठोकून पक्का झाला मध्ये आतल्या आत, तर पुरुषार्थाची खूप सुंदर बिल्डिंग तयार होणार आहे। म्हणून हे रोज इतके पक्के होऊन सुद्धा बाबा सांगतात, जो 80 वर्ष झालेले त्याला ज्ञानामध्ये, त्यालाही हा पॉइंट बाबा पक्क करून घेत आहे अजून पण। कारण ते आपल्याला 63 जन्माची ती सवय लागलेली आहे, 2500 वर्षाची सवय आहे, देहभानामध्ये राहिलेलो आहे। आणि म्हणून तेवढं जरी समज मिळाली तरी ते प्रॅक्टिकल मध्ये तेवढं नाही होत, काही ना काही टक्केवारी मध्ये राहतं शिल्लक। तर बाबांची अशी इच्छा आहे की जसं आपण सतयुगामध्ये राहत होतो तसं इथं राहायला पाहिजे, की मैं आत्मा हूं। शरीराचं भान नव्हतं, स्वतःच्या पण आणि दुसऱ्यांच्या पण। आत्मा को यह निश्चय हुआ है कि अब घोर अंधियारा है, अर्थात दुनिया तमो प्रधान है। यह दुनिया अब विनाश होनी है। बाप आए हैं हमको ले चलने। अशरीरी हो चलने से सन्नाटा हो जाएगा। रात को आत्मा है तो शरीर में, परंतु आत्मा थक करके अशरीरी बन जाती है। शरीर का भान नहीं रहता तो इसको नींद कहा जाता है। तुम बच्चों को यहां बैठे अपने को अशरीरी समझना है तो शांति का सन्नाटा हो जाएगा। समझेंगे जैसे कि यहां अशरीरी बैठे हुए हैं। बाबा म्हणताय रात्री शरीराचं भान विसरणं, कार्य सगळं चालू आहे, आत्मा आहे मध्ये, आत्मा जागृत आहे, पण शरीराचं भान विसरतात। ती अवस्था म्हणजे झोपेची अवस्था आहे। त्यावेळेला शरीराचं भान नाही राहत, भले मधून मधून स्वप्न पडतील, मधून मधून कोणतं काय संकल्प येईल, कारण आत्मा मध्ये बसलेली आहे, पण शरीराचं भान नाहीये त्यावेळेला। एकदम हलकी हलकी अवस्था है। तो ऐसी हलकी अवस्था, ऐसी बिना बोझ वाली अवस्था बाबा म्हणता है तुम्हें अपनी बनानी है। बाबा म्हणता है तुम बच्चों को यहां बैठे अपने को अशरीरी समझना है तो शांति का सन्नाटा हो जाएगा। 1 मिनिटासाठी आपण ही प्रॅक्टिस आता करू। मैं आत्मा अंदर बैठी हूं, मैं अशरीरी हूं, शरीर से अलग हूं। भ्रुकुटीच्या मध्ये आपलं लक्ष घेऊन जायचंय आणि स्वतःला आत्मा बघायचंय। किरण निघताय त्याच्यामध्ये, खूप सुंदर किरण निघताय, खूप सुंदर असं ते माझं स्वरूप आहे। त्या चांदण्या काय माझ्या समोर आकाशातल्या, मी अतिशय सुंदर अशी चांदणी आहे, चमकदार आहे आणि किरण निघताय। मैं आत्मा हूं, शरीर से अलग, शरीर को चलाने वाली चैतन्य शक्ती मैं आत्मा हूं। तर बाबा म्हणताय बघा त्याचा अनुभव करून कशी शांती वाटते। 1 मिनिटासाठी आपण त्या स्थितीमध्ये बसू। मैं आत्मा हूं।
तर अशी प्रॅक्टिस जेव्हा आपण करू तर बिलकुल जे काही विचार चाललेले असतील आपले समाप्त होऊन जातील, व्यर्थ समाप्त होऊन जाईल. ब्रेक लागत नाही आपला. कधी कधी विचार चालतात, विचारामागून विचार चालतात, विचारामागून विचार चालतात. ही एक अशरीरी बनण्याची प्रॅक्टिस. मैं आत्मा हूं, सगळं विसरून जाऊ आपण काय विचार करत होतो. जर आपण खूप मनापासून ही प्रॅक्टिस केली तर आपल्याला तो विसर पडून जाईल आणि ते व्यर्थ समाप्त होऊन जाईल. आणि बिलकुल जेव्हा आपण ह्या स्थितीमध्ये बसतो आपल्या मेंदूला पण शांती मिळते. आपला मेंदू स्थिर शांत होतो. ज्या मेंदूला सगळ्या शरीराला चालवायचंय तिथं शांतीची अवस्था येऊन जाते. संपूर्ण शरीराला पेशीला ही शांती जाते. आपण फक्त तेवढं समजून बसण्याची गरज आहे बस. आणि त्यावेळेला मग ऑटोमॅटिक आपली बुद्धी बाबाकडे खेचली जाते. विशेष प्रयत्न करायची गरज नाही. ऑटोमॅटिक ती बुद्धी बाबा खेचून घेतो आपली. हा आपण एक प्रयोग म्हणून बघितला, पण असं आपण आपल्या हिशोबाने जेव्हा कुठेही आपल्याला चान्स आहे आपण बसायचं, तसं आनंद घ्यायचा या अवस्थेचा. याच्यासारखा आनंद कुठेच नाही आता. स्वतःमध्ये स्थित होणं, स्वतःमध्ये स्थित होऊन त्या ईश्वरीय शक्तीशी कनेक्शन जोडणं, याच्यासारखा आनंद इथल्या दुनियेमधल्या कुणाच्याच कनेक्शन मध्ये नाहीये. सुंदर कनेक्शन आपल्याला जोडायचंय आणि आपलं जीवन, आपलं हे जे जीवन आहे, बाहेरून दुःख असताना आतमधून आनंदी जीवन जगायला आपल्याला सुरुवात करायची. तर त्याचा मूळ पाया हा आहे की तुम अशरीरी आत्मा हो. आणि त्या नुसतं ऐकून ऐकून आपल्याला हे ज्ञानाचा पॉइंट म्हणून नाही स्वीकारायचंय. याला आता आपल्याला अनुभवामध्ये घेऊन यायचंय. बिलकुल व्यर्थ संपत नाही. विचार चालतात, विचार चालू राहतात, बरेचसे प्रॉब्लेम आहे. पण त्याला उपाय एकच औषध आहे. मैं आत्मा, जो ओरिजिनल स्थिती में वापस लौट जाओ. जो मूळ आहे त्या मुळापाशी आपल्याला पुन्हा परत त्या ठिकाणी जाऊन पोहोचायचंय. आणि खूप सहज आहे, खूप सहज आहे. ओरिजिनल स्थितीमध्ये पोहोचणं खूप सहज असतं. पाणी गरम करायचं असेल तर गॅस पाहिजे. गॅस गेलेला असेल, दुसरा काही पर्याय नाहीये, आपण पाणी गरम नाही करू शकत. पण थंड करायला काहीच नाही लागत. पाणी जर गरम झालेलं पाणी थंड करायला कशाची आवश्यकता नाही, तर ऑटोमॅटिक थंड होतं. तर तसं हे देहभान आपण आणलेलं आहे. द्वापरनंतर हा आणलेला, निर्माण केलेला आहे. आपल्याला फक्त आता त्या समजच्या हिशोबाने मूळ स्थितीमध्ये परत जायचंय. ते खूप सहज शक्य आहे. फक्त आपण स्वतःला समजून सांगण्याची आवश्यकता आहे, बाकी काहीच नाही. आणि प्रॅक्टिकल मध्ये हे करायचंय. सगळ्या दुःखापासून आपली मुक्ती होऊन जाईल. इथलं कुठलंच दुःख आपल्याला दुःखी नाही करू शकणार जर आपण या स्थितीमध्ये पोहोचलो तर. तो बाबा समझाते हैं, बहुत छोटा पॉइंट रहता है ज्ञान का, लेकिन जब हम उसको प्रैक्टिकल में लेकर आते हैं तो वो हमारे लिए आश्चर्य के दरवाजे खोल देता है. काय आश्चर्य होईल, काय प्राप्ती होईल, किती आपलं भाग्य जमा होईल, काहीच नाही सांगू शकत. इतकं म्हणून तर बाबा म्हणता एक एक ज्ञान रत्न लाखों का है, करोड़ों का है, अमूल्य है, इसका तुम मूल्य नहीं लगा सकते. प्रैक्टिकल मध्ये आणण्याचा उशीर आहे फक्त. तुम जानते हो, बाप है ज्ञान का सागर. अगर सर्वव्यापी कहे तो हर एक ज्ञान सागर पतित पावन हो जाए, परंतु ऐसे तो है नहीं. बाप बैठ बच्चों से बात करते हैं कि जैसे मैं परमात्मा स्टार हूं, तुम भी ऐसे स्टार हो. सिर्फ मैं जन्म मरण में नहीं आता हूं, तुमको जन्म मरण में आकर पार्ट बजाना है 84 जन्मों का. जैसे तुम आत्मा हो, मैं भी आत्मा हूं, परंतु महिमा सबकी अपनी अपनी है. प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर, सबका अलग अलग पार्ट है. ऐसे मेरा पार्ट भी अलग है. मैं नॉलेजफुल हूं, अभी बच्चों को नॉलेज देता हूं. तुम जानते हो कि हम जाते हैं बाबा के घर. बाबा आया हुआ है लेने के लिए. बाबा हमारा गाइड, लिबरेटर, दुख से छुड़ाने वाला है. तुम हो पांडव सेना. किती आनंदाची गोष्ट आहे की हम अब बाबा के घर जाना है. हमको आपल्या आपल्या घरी परत जायचंय. बाबा घ्यायला आलेला आहे आपल्याला, तिथे घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. 5000 वर्ष झाले आपल्याला आपलं घर सोडून घरी पुन्हा परत जायचंय. और बाबा स्वयं भगवान, स्वयं सर्वशक्तिवान
हमारा गाईड बना है, इसके लिए घर ले जाने के लिए गाईड बना है, मार्गदर्शन करतोय आपल्याला, तो सोडवणार आहे, लिबरेटर आहे या मायेच्या जाळापासून. या जाळ्यामध्ये आपण अटकलेलो आहे. वो लिबरेटर है और दुख से छुड़ाने वाला है. खूप दुःखी झालेलो आहे आपण. अनेक प्रकारचे दुःख आहे, मानसिक, शारीरिक, सामाजिक, अनेक प्रकारचे दुःख आहे. त्या सगळ्या दुःखामधून सोडवणारा बाबा आलेला आहे. फक्त तो स्वच्छ करून घेऊन जात असतो. जायचं आहे घरी, स्वच्छ करण्यासाठी तो थोडा वेळ ठेवतो. आपल्याला स्वच्छ करून पुन्हा पहिल्यासारखं बनवून तो घेऊन जाणार आहे आपल्याला. तो हमें कितनी खुशी होनी चाहिए कि बाबा मुझे फिर से अपने घर वापस ले जाने के लिए आया है. वो सबको ले जाएगा, लेकिन उनको सजा देकर ले जाएगा. मेरे लिए उसने स्कीम लाई है. एक स्कीम यह है, मुझे याद करो और पापों से मुक्त हो जाओ. इतनी सुंदर स्कीम हमारे लिए लेकर आया है. सगळ्यांसाठी नाहीये ते अवेलेबल. आपल्यासाठी त्याने ही स्कीम ठेवलेली आहे. बाकी सबको तो उसको लेकर जाना है, लेकिन उनको सजा दे देकर लेकर जाएगा वो. लेकिन हमें चांस दे रहा है वो कि अपने आप को छुड़ा लो, मुक्त कर लो, आराम से मेरे साथ में चलो. इतना अपने आप को लायक बनाओ कि मैं तुम्हें अपने पलकों पर बिठाकर लेकर जाऊं. इतना हल्का हो जाओ, इतने अपने पाप कर्मों को भस्म कर दो, इतना सीधे बन जाओ, इतने सरल बन जाओ, इतने भोले बन जाओ, इतने शांत स्वरूप बन जाओ, आनंद स्वरूप बन जाओ कि मेरे साथ में परम धाम में चल सको. नहीं तो फिर धर्मराज की नगरी में रुक के फिर आना पड़ेगा. तो हमें भगवान जो स्कीम हमारे लिए लेकर आया है उसका फायदा उठाना है. अनेक योजनांचा फायदा घेतो आपण. फायदा घ्यायची आपली इच्छा असते. सरकारची ही योजना, ती योजना, हे आलेलं आहे, ते आलेलं आहे, याच्यात सबसिडी आहे, त्याच्यात सबसिडी आहे. ही योजना तर ईश्वर आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. खूप मोठी योजना आहे. 5000 वर्षाचा फायदा आहे. या योजनेचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. आणि वो ये जो स्कीम है, इसमें पात्र बच्चे हम हैं. प्रत्येक योजनेचे पात्रतेचे निकष असतात. जे सरकारच्या जे योजना असतात, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, त्याचे निकष असतात वेगवेगळे. अपन भगवान की जो स्कीम है उसके लिए हम पात्र हैं. आपण त्या निकषामध्ये बसतो. परमेश्वराची जी नियमावली आहे, कोण कोण येऊ शकतं सतयुगामध्ये, कोण कोण परमधाममध्ये आरामात येऊ शकतं, त्याचे जे निकष त्याने ठरवलेले, त्याच्यामध्ये आपण बसलेलो आहे. म्हणून स्वतः परमेश्वराने आपली निवड केलेली आहे. आता आपण त्या स्कीमचा संपूर्ण फायदा घ्यायचा है. तो भगवान हमारे लिए आया है, हमारा गाइड है, लिबरेटर है और दुख से छुड़ाने वाला है. तुम हो पांडव सेना, तुम जानते हो हम यात्रा पर है. हमारा पंडा स्वयं परमपिता परमात्मा है. तुम भी रास्ता बताते हो, तो तुम ब्राह्मण रूहानी पंडे ठहरे. वे ब्राह्मण जिस्मानी पंडे हैं. सभी को कहना है चलेंगे यात्रा पर. मित्र संबंधी आदि सबको बोलो चलेंगे रूहानी यात्रा पर. जैसे कोई यात्रा पर जाते तो अपने नजदीक बिरादरी वाले को कहते, ऐसे तुमको भी बाप कहते यात्रा पर चलेंगे. यह रूहानी यात्रा रूहानी पंडे ही सिखा सकते हैं. स्वीट होम का रास्ता वही जानते हैं. जिस्मानी पंडा रूहानी बन सकता, लेकिन रूहानी पंडा फिर जिस्मानी पंडा बन न सके. बाप थोड़ी तुमको कहेंगे कि जिस्मानी यात्रा पर जाओ. पंडे तब बन सकेंगे जब देख कर आए हो. ऐसा तो कोई है नहीं जो स्वीट होम देख कर आया हो और वहां ले जाए. स्वीट होम को वह जानते ही नहीं. तर बाबा म्हणता है कि अभी दुनिया में बहुत से लोग हैं जो यात्रा पर जाते हैं, अलग अलग यात्रा पर जाते. तीर्थयात्रेला निघाले की आपल्या मित्रांना, नातेवाईकांना विचारतील. प्लॅन बनला कि मग विचारतात एकमेकांना, आपको चलना है, आपको चलना है, आपको आना है, हम जाएंगे साथ में, हम साथ में जाएंगे. यात्रा के लिए तैयार करते अपने रिश्तेदारों को. तो बाबा म्हणता है यहाँ के लिए भी तैयार करो. ये रूहानी यात्रा उनको सिखाओ. इस रूहानी यात्रा पर उनको लेकर चलो. ये यात्रा सबसे बड़ी यात्रा है, सबसे दिव्य यात्रा है, सबसे श्रेष्ठ यात्रा है. 5000 साल का भाग्य बनाने वाली यात्रा है. उस यात्रा में तो जाते हैं, जाकर लौट कर आते हैं.
परेशान होकर लौट कर आते, कोई प्राप्ती नहीं. इच्छा असते तिथं जायची, जाऊन आले, इच्छा पूर्ती झाली, बस, दूसरी कुठली प्राप्ति नहीं. लेकिन ये यात्रा पर अगर हम लेकर चलते अपने रिश्तेदारों को, उनका कल्याण हो जाएगा. तो बाबा म्हणता है उनको ये रूहानी यात्रा सिखाओ. परम धाम में जाना कैसे है, सतयुग में आना कैसे है, ये सब उनको सिखाओ. वो जो जिस्मानी पंडे वो रूहानी पंडे बन सकते. जे यात्रा आशिक यात्रा करवतात, लोकांना तीर्थयात्रा करवतात, तर ते ही पण यात्रा शिकवू शकतात बाबा म्हणताय. लेकिन तुम जो ये रूहानी यात्रा करने वाले हो, तुम जो परमधाम के राही हो, सतयुग की यात्रा पर अभी निकले हो, तुम उनको ये जिस्मानी यात्रा नहीं सिखला सकते हो. त्यांना नाही सांगायचं आपण तुमचं हे इकडचं राहिलेलं तिकडे जाऊन या, तिकडचं राहिलेलं तिकडे जाऊन या, बद्रीनाथ झाला केदारनाथला जाऊन या. बाबा म्हणतात तुम ये रूहानी यात्रा सिखाओ, तुम वो यात्रा नहीं सिखा सकते हो. जाना है जाने दो उनको, लेकिन तुम्हें उन्हें कोई रास्ता ये ते शिवाचंच आहे आणि इकडचं दर्शन झालं तुमचं, तिकडचं पण करून घ्या. बाबा म्हणतात तुम बताते भी नहीं और बताने का भी नहीं है. मैं तुम्हें ये रूहानी यात्रा सिखाता हूं, तुम्हें सबको रूहानी यात्रा सिखानी है. बस सभी को सभी का कल्याण करना है. वो बहुत कर लिया, तकलीफें सह ली, लेकिन अब उन्हें ये आराम वाली यात्रा सिखानी है. कोई योग बल से विकर्माजित बनते हैं, कोई फिर सजाए खाकर हिसाब किताब चुकतू करते हैं. दुख का सारा हिसाब किताब चुकतू होता है. यह सब ड्रामा में नूंद है. भावों सबको अपना अपना हिसाब किताब चुकतू करना है. दुख का जो हिसाब किताब है द्वापर से बना हुआ, सब हिसाब किताब चुकतू करके ही फिर वापस जाना है. ये ड्रामा में फिक्स है. तो कोई सजा खाकर अपना हिसाब चुकतू करते हैं और कोई योग बल से चुकतू करते हैं. हम योग बल वाले हैं. अभी तो बेशुमार मनुष्य मरते, सबको अपना हिसाब किताब चुकतू करना है. पुरानी दुनिया के कर्मों की लेन देन का हिसाब किताब खलास कर अभी तुम नई दुनिया के लिए हिसाब किताब जमा करते हो. पुरानी दुनिया के कर्मों की लेन देन का हिसाब किताब. पुरानी दुनिया पुरानी होना चालू हुई द्वापर से. वैसे सतयुग त्रेतामध्ये पण थोडी झाली, पण तितकी नाही. पुरानी नाही म्हणता येणार त्याला, ठीकठाक होतं सगळं. पुरानी दुनिया के कर्मों की लेन देन का हिसाब किताब, क्योंकि सतयुग और त्रेता युग में हमारे कर्मों का कोई हिसाब नहीं बनता है. वो कर्म अकर्म होते हैं, कर्माचा काही हिशोब नाही बनत. कर्माचा हिशोब बनायला सुरुवात होते द्वापर पासून. आणि म्हणून बाबा म्हणताय पुरानी दुनिया के कर्मों की लेन देन का हिसाब किताब खलास कर अभी तुम नई दुनिया के लिए हिसाब किताब जमा करते हो. ये जो लेन देन का कर्मों की लेन देन का हिसाब किताब बना हुआ है, उसको हमें सबको सभी को ही समाप्त करना है. बीके है या नॉन बीके है, ज्ञानी है या अज्ञानी है, सबको समाप्त करना है. लेकिन हमें बाबा की स्कीम का फायदा उठाना है. दूसरा, अभी तुम्हें बाबा म्हणता है नई दुनिया के लिए हिसाब किताब जमा करने हैं. नई दुनिया के लिए हिसाब किताब जमा करना है. कौन सा हिसाब? पुण्य का हिसाब. पुण्य का हिसाब किताब हमें रखना है. वो जो घाट पाप का हिसाब है उसकी डायरी जलाकर खाक कर देनी है, वो डायरी रखनी नहीं है. डायरी कौन सी रहेगी अपने साथ? पुण्य की. जमा का खाता लेकर ही हमें नई दुनिया में पहुंचना है. तर बाबा म्हणतात दोन गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहे. जुनं मिटवायचंय आणि नवं बनवायचंय. पुण्याचं हिशोब. पाप मिटवायचंय, पुण्य बनवायचंय. बाप कहते हैं तुम याद में रहो तो विकर्म विनाश होंगे, फिर स्वदर्शन चक्र फिराने से तुम्हारी बहुत मिल्कियत जमा होगी. तर पापाची सजा भोगावीच लागते, असं म्हणजे म्हटलं जातं दुनियेमध्ये. बाबा म्हणतात तुम्हारे विकर्म विनाश हो जाएंगे अगर तुम मुझे याद करोगे तो. पाप कर्म जसे काही केलेच नाही असे भस्म होऊन जातील अगर मुझे याद करेंगे तो. जसं झालंच नाहीये काही असे ते जळून खाक होतील. आणि हिशोब आला जरी समोर, आपण बाबांच्या आठवणीमध्ये बाबांचे पक्के बच्चे, तर बाबांची मदत मिळेल, ते शक्ती कार्य करेल आणि तो हिशोब आपण सहज मिटवून टाकू शकू. तुम लाइट हाउस हो, सबको रास्ता बताते हो मुक्ति धाम का, फिर आएंगे जीवन मुक्ति धाम में. योग लगाते हो, नर्क खारी चैनल से पार ले जाने के लिए सर्च लाइट देते हो. मुक्ति धाम जाना है, फिर सर्च लाइट देते हो, यहाँ जीवन मुक्ति में आना है. बाउंदा तुम्हें सबको रास्ता बताना है, सर्च लाइट देनी है सबको. बाबा की शक्ति, बाबा की किरणें हमें सबको देनी है. उनको मुक्ति का रास्ता बताना है, जीवन मुक्ति का रास्ता बताना है. उनको इस ये जो नरक है, इस नरक से
उधर लेकर जाना है, स्वर्ग में लेकर जाना है। खारी चैनल नरक बन गई है दुनिया, यहां से तुमको उन्हें वहां का रास्ता बताना है, वहां लेकर जाना है, और इसके लिए तुम्हें उनको सर्च लाईट देनी है. स्वतःला आत्मा समजून, त्यांना आत्मा समजून बाबांची किरण त्यांना आपल्याला द्यायची. ते केव्हा होईल? जेव्हा आपली ती आपण जी प्रॅक्टिस केली ती प्रॅक्टिस पक्की होईल. मैं अशरीरी आत्मा हूं. जेव्हा आपण स्वतः संपूर्ण त्या स्थितीमध्ये राहू तेव्हा आपली सर्च लाईट सगळ्यांना मिळेल, तेव्हा ती किरणं मिळतील सगळ्यांना. तर त्या स्थितीमध्ये आपण स्वतःच्या कल्याणासाठीही पोहोचणार आहे आणि बाकी दुनियाच्या कल्याणासाठी पण पोहोचणार आहे. त्या आत्मिक स्थितीची प्रॅक्टिस सगळ्यात महत्वाची. त्याद्वारे आपण खूप आश्चर्यकारक कामं या दुनियेमध्ये करू शकणार आहे. यह बेहद का ड्रामा है जो जू मिसल चलता रहता है. हम एक्टर हैं, हमारा इस ड्रामा में 84 जन्मों का पार्ट है. भगवान ने आकर सहज राजयोग सिखाया है. यह कोई नहीं जानते. भगवान को आना ही है कल्प के संगम युग पर. तुम अभी जानते हो कल्प पहले भी संगम युग पर मिले थे और मिलते रहेंगे. बाबा म्हणता ये ड्रामा कभी भी बंद नहीं होने वाला है. संगम युगी आत्माएं हो तुम, हम फिर मिलेंगे यहाँ पर. हर कल्प में मिलते रहेंगे. आपला पार्ट बदलणार नाही. आपण बाबांचे बच्चेच राहणार आणि बाबांचे बच्चे बनून सतयुगामध्ये देवता बनणार. बाबा म्हणता ये फिक्स पार्ट है, नूंदा हुआ. और इसी हिसाब से हम, मैं और तुम, परमात्मा और आत्मा इस संगम युग पर हमेशा मिलते रहेंगे. हर संगम युग में मिलते रहेंगे. हमारी जगह दूसरा कोई ले नहीं सकता है. असं नाही की आपल्या जागेवरती दुसरा कोणीतरी बीके बनेल. आपण आहे, आपणच आहे, आपलाच पार्ट आहे तो. तो हर एक आत्मा, कोई संगम युगी आत्मा है, कोई कलयुगी आत्मा है. हम अभी बाबा के बच्चे बने हैं, निश्चय बुद्धि बच्चे हैं, तो क्लियर है कि हम संगम युगी आत्मा है. और हमारा मिलन बाबा के साथ इस शरीर में रहते हुए संपूर्ण अनुभव लेते हुए चलता ही रहेगा हर संगम युग में. बाकीचे सगळे बाबांचे बच्चे हैं. काही बच्चे बाबांच्या सोबत परमधाम मध्ये 4950 वर्ष राहणार आहे. 4950 वर्ष त्यांचं आणि बाबांचं मिलन कधी होणार नाही. त्या घरामध्ये बाबांच्या सोबत तिथं राहून त्यांचं मिलन नाही होणार आहे. क्योंकि मिलन होने के लिए महसूसता होनी चाहिए, और आत्मा जब शरीर में है तब महसूस कर सकती है. तिथं बिना शरीराचं बाबाच्या सोबत राहून सुद्धा त्यांचा काही फायदा नहीं. लेकिन हम इतने भाग्यशाली बच्चे हैं कि भगवान से मिलन मना सकते हैं. भले सामने साकार में मिलन मना सकते हैं, या अभी वो नहीं आता है शरीर में, फिर हम उसको बुलाते हैं. गुप्त रीति से मिलन मना सकते हैं. बाबाने सांगितलेले सूक्ष्म वतन तुमच्यासाठीच निर्माण केलेलं आहे. ब्रह्मा तुमच्यासाठीच वरती गेलेला है. तो सभी प्रकार का अनुभव हम अभी ले सकते हैं मिलन का. बाकियों को ये चांस नहीं है. तो हम संगम युगी आत्माएं बहुत श्रेष्ठ, भाग्यवान और दिव्य आत्माएं हैं. चाहे राजविद्या चाहे रूहानी विद्या की धारणा आत्मा करती. बैरिस्ट्री के संस्कार आत्मा में होते हैं, तो आत्मा वह संस्कार ले जाती है. फिर जन्म ले बैरिस्ट्री ही पढ़ने लग पड़ेगी. तुमको तो वहां बैरिस्ट्री, इंजीनियरिंग आदि पढ़ने की दरकार नहीं. ऑटोमेटिकली तुम्हारी बुद्धि सतोप्रधान रहती है. तुम जानते हो जैसे कल्प पहले महल बनाए थे, ऐसे ही हम जाकर महल बनाने लग पड़ेंगे. ड्रामा वही कराएगा जो कल्प पहले कराया था. कोई मेहनत नहीं करनी पड़ेगी. बाबा म्हणताय तिथं तुम्हाला इंजिनिअरिंग, वकिली वगैरे शिकण्याची आवश्यकता नाहीये. तिथं तो अभ्यास नाहीये. इथं तुम्ही जो अभ्यास करताय त्या आधाराने तुम्ही तिथं देवता बनणार आहे. बाकी इथला अभ्यास करणारा समजा वकील आहे, त्याने खूप वकिली केली, चांगल्या प्रकारे वकिली केली, शरीर सोडलं त्याने, तो वकिलीचे संस्कार घेऊन जाणार. दुसऱ्या जन्मामध्ये त्याच टाईपचं काम करण्याची त्याची इच्छा होईल. लेकिन यहां पर बाबा म्हणता तुम्हें उस दुनिया में जाकर इस टाइप का कोई काम नहीं करना है. तिथं वकील पण नहीं, कोर्ट पण नहीं, पुलिस पण नहीं. तो वहां पर वो काम नहीं करना है. इसलिए तुम्हें यहां से संस्कार लेकर जाने हैं देवतापन के. आणि तिथं बाबा म्हणताय काही महल वगैरे बनवायचंय, तर तिथं ऑटोमॅटिक जसं कल्प पहिले बनवले होते तसे बनवतील. ते रेकॉर्डिंग जागृत होऊन जाईल आणि ते महल बनवले जातील तुमच्यासाठी.
बाकी भाषा तो सीखनी पडे. तिथं बाबा म्हणतात भाषा तर शिकावी लागेल, कारण मग परमधाम मधून आत्मा येईल, इथलं सगळं संपलेलं असेल, तर मग भाषा तर तिथं येऊन शिकावी लागेल सुरुवातीपासून. आणि भाषा एकच आहे तिथं शिकायला, हिंदी शिकावी लागेल फक्त तिथं. वहां स्कूलों आदि में भी विमानों में जाएंगे. बहुत बड़े बड़े घर होते हैं, स्कूलों में भी विमानों में जाएंगे. विमान आता छोटे छोटे पण बनायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून बाबा म्हणतात तिथं काही 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर नाहीये, तिथं विमानाने जाणार. आणि विमान कसे राहतील, एक 1 सीटर पण राहील, 2 सीटर पण राहील, फॅमिलीसाठी पण राहील, थोडं मोठं पण राहील, सगळ्या प्रकारचे विमाने. आणि ज्याला जे पाहिजे ते त्याच्याकडे राहील उपलब्ध. तो बाबा म्हणतात स्कूल में भी कैसे जाएंगे, विमान में बैठकर जाएंगे. आणि ऍक्सिडेंटचा काही विषय नाहीये तिथं. बच्चा बैठेगा, संकल्प करेगा और वो विमान चलने लगेगा. बहुत बड़े बड़े घर होते हैं. समझो जितनी एरिया में आबू है उतनी एरिया में एक घर होगा. इतकी मोठी जमीन आणि संख्या 9 लाख. सगळे संपूर्ण भारत, अखंड भारताची भूमी, आणि त्याच्यामध्ये राहणारे 9 लाख जण फक्त. तर किती येईल एकेकाच्या वाट्याला. तो बाबा म्हणता एक एक का घर कितना होगा, ऐसे समझो आबू जितना. और बाबा म्हणता एक आबू है उतनी एरिया में एक घर होगा, फिर आबू रोड जितनी एरिया में दूसरा महल होगा. माउंट आबू वरती तेवढं बाबा म्हणता एक घर, फिर दूसरा महल इधर स्टार्ट होगा आबू रोड शांतिवन से. त्या पद्धतीचं तितका एरिया राहील. जमीन तो बहुत रहती है, प्रजा को भी बड़ी जमीनदारी, बड़े बड़े महल होंगे. फक्त राजाच नाही, बाबा म्हणताय प्रजेकडे पण भरपूर काही असेल, कारण विभागणी किती मध्ये करायची, एवढ्या मोठ्या जमिनीचे वाटे किती, 9 लाख फक्त. आज संख्या किती, औरंगाबाद शहराची संख्या जर बघितली तर 40 लाखाच्या आसपास औरंगाबाद शहराची संख्या आहे, फक्त औरंगाबाद शहराची. आणि तिथं सत्युगामध्ये अखंड नुसतं आजचा भारत नाही, आसपासचे ते देश आहे 10-12, ते सगळा देश मिळून भारत देश. आणि एवढ्या सगळ्यावरती, एवढ्या सगळ्यामध्ये फक्त 9 लाख वाटे. तो बाबा म्हणते कितनी जमीन होगी, प्रजा के पास भी कितना होगा. अभी भी देखो बंबई में कितने मनुष्य हैं, फिर बंबई होगी नहीं, कराची होगी नहीं. समुद्रकाठाचे ते शहर डुबून जाणार आहे. हे बाबांनी 60-70 आल्या सांगितलेल्या गोष्टी या. आणि आता मागच्या 2 महिन्यापूर्वी वैज्ञानिकांनी सांगितलं की मुंबई राहणार नाहीये. आणि ते हिमनगर, हे ते हिमशिखर जे बर्फाचे जे डोंगर आहे ते पगळायला पण सुरुवात झालेली आता. त्यामुळे समुद्राची लेवल ऑटोमॅटिक वाढणार आहे आणि ऑटोमॅटिक हे शहर पाण्याखाली जातील. बाबांनी डायरेक्ट नाव घेऊन सांगितलेले शहराचे की राहणार नाहीये. सब मीठे पानी पर होंगे, नदियां भी सब कायदे अनुसार होगी. सब मीठे पानी पर होंगे. समुद्राच्या काठी राहायची आवश्यकता नाहीये बाबा म्हणतात कोणालाही. समुद्राच्या काठावर कशाला, गोड नद्यांच्या किनारी सगळे शहरं बसवले जातील आणि तिथे राहतील सगळे. त्यामुळे तिथं मुंबई, कराची असे जे समुद्रकाठचे शहर आहे त्यांचं कामच नाही. गोड नद्यांच्या आसपास हे सगळे शहरं राहतील. नदियां भी सब कायदे अनुसार होगी. नदिया कैसे होगी, कायदे अनुसार, नियम मर्यादेमध्ये राहतील नद्या, पण त्यांचा किनारा नाही सोडणार, पूर नाही येणार कधीच. नदिया भी सब कायदे अनुसार होगी. मजाल है कोई नदी उथल खाए. बाबा म्हणतात कोणत्या नदीची तिथं ताकद नाही की पूर येईल तिला, की ती आपल्या बाउंड्री सोडून बाहेर जाईल, त्या किनाऱ्यावरून बाहेर जाईल, काठावरून बाहेर जाईल ते पाणी. ताकद नाहीये बाबा म्हणतात नदीमध्ये, एकाही नदीमध्ये ताकद नाही असं काही करायची. उलट सब तत्ववादी ऑर्डर में रहेंगे. सगळे तत्व बाबा म्हणताय आदेशात राहतील, आदेशात नियम मर्यादेमध्ये राहतील. आदेश आपण देऊन टाकणार आहे त्यांना आताच. या 5 तत्वांनी आपल्या लिमिटमध्ये राहावं, लिमिट क्रॉस करू नये, मर्यादेच्या बाहेर जाऊ नये. हा आदेश जो आपण आता देणार आहे, जी नियम मर्यादा त्यांना
घडवून दिली जाणार, टाकून दिली जाणार नियम मर्यादा ड्राम्यानुसार, त्या नियम मर्यादेमध्येच ते राहणार आहे. प्रकृतीचे 5ही तत्व गडबड करणार नाही. तुम प्रकृति पर विजय पाते हो, 5 तत्वों पर तुम्हारा राज्य चलता है, कभी गुस्ताखी चंचलता नहीं करेंगे. ये 5 तत्व कधी काही गडबड नाही करणार. बाबा म्हणताय तुमचं या निसर्गावरती संपूर्ण कंट्रोल आताच होऊन जाणार आहे आणि तो कंट्रोल 2500 वर्षापर्यंत कायम राहणार आहे. तेव्हा आपण पण निसर्गावर अतिक्रमण करणार नाही, निसर्ग पण आपल्यावर अतिक्रमण करणार नाही. मनुष्याने द्वापरपासून निसर्गावर अतिक्रमण करायला सुरुवात केली, अपवित्रता आली त्याच्यामध्ये आणि त्यामुळे हे निसर्गाचे 5 तत्वांनी बंड पुकारलं आणि त्यामुळे ते आपल्यावरती हमले करायला सुरुवात केली त्यांनी द्वापरपासून. लेकिन सतयुग त्रेतायुग में बाबा म्हणता उनकी कोई मजाल नहीं कि वो लिमिट तोड़े. तो बाप की श्रीमत पर चलना पडे. बाबा म्हणता इतकं मोठं कार्य करायचंय, निसर्गाच्या 5 तत्वावर विजय प्राप्त करणारे तुम्हाला बनायचंय, माया जीत जगत जीत बनायचंय. तो क्या करना पड़ेगा? बाप की श्रीमत पर चलना पड़े. बाप कहते काम महाशत्रु है, इनको जीतो नहीं तो वर्षा नहीं मिलेगा. बाबा म्हणताय पवित्र राहायचंय, व्रताचं पालन करायचंय, नाही तर बाबा म्हणते वारसा हक्क नाही भेटणार. इस समय फेल हुए तो कल्प कल्प फेल हो जाएंगे, फिर चान्स नहीं मिलेगा. कल्प कल्प तेच भाग्य होऊन जाईल. आता फेल झाले तर असं नाही की पुढच्या कल्पामध्ये पास होऊन जाऊ. आता फेल तर पुढे पण फेल. तो हमें दृढ़ संकल्प करके पास ही होना है. उस पढ़ाई में फेल होते तो दोबारा पढ़ते हैं, या फिर यह चांस नहीं, कल्प कल्प का चांस है. प्राप्ति बहुत ऊंच है, समझाना चाहिए. सन्यासी लोग कहते हैं दोनों को पवित्र रहना इम्पॉसिबल है. बोलो नहीं, पॉसिबल है. सन्यासियों के लिए इम्पॉसिबल क्यों है? क्योंकि उनका हठयोग है, घर बार छोड़कर जाते हैं. बाबा म्हणता है सन्यासी समझते हैं कि दोनों साथ में है पति पत्नी, पवित्र रहना मुश्किल है और इसलिए वो भाग कर जाते हैं. उनका हठयोग है, ये जबरदस्ती करतात. लेकिन यहाँ पर बाबा म्हणता है मैं ताकत देता हूं, इसलिए दोनों का पवित्र रहना बिल्कुल पॉसिबल है, शक्य है आणि राहतात. श्रीमत पर नहीं चलेंगे तो माया घूंसा मार देगी. इसमें है मेहनत. बाबा ने सांगितलं माया मेरी बेटी है और वो देखती है कि ये सतयुग में आने के लायक नहीं है तो वो हटा देती है. फिर मेरी बेटी है, उसको मैंने काम दिया. आणि ही माया कोणती? संगम युगातली माया वेगळी, कलियुगातली माया वेगळी. आपल्यासाठी संगम युगातली जी माया है वो बाबा की बेटी है और वो ये देखती है कि मेरा बाप घर बना रहा है, उस घर में आने के लायक ये है या नहीं है. हे काम बाबांनी मायेला दिलेलं आहे, संगम युगातल्या मायेला. कलियुगातली मायेचा तर आपला विषयच नाहीये. संगम युगामध्ये जी माया येते आपल्यामध्ये, आलस्य अलबेला पण येतो, तो तिच्यासाठी बाबांनी तिला बेटीचं रूप दिलेलं आहे, आपल्या मुलीचं रूप दिलेलं आहे आणि तिला सांगितले चेक करायला. बाबा ने त्या दिवशी सांगितलं होतं की वो बच्चे कहते इस माया को रोको, इस माया को बोलो कि हमको तंग ना करे. पण आदेश देत असतो मी तिला की चेक करा, जरूर चेक करायचं. तर चेकिंगसाठी माया येणार संगम युगामध्ये. आपल्यालाच पक्क ठरवायचं की पेपरमध्ये पास व्हायचं. मायेचा पेपर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचा येत असतो, तो सावधान रहना है. श्रीमत पर नहीं चलेंगे तो माया घुसा मार देगी. सावधान पण करताय बाबा आणि सांगताय पण की असं होऊ शकतं, इशारा पण देताय, सावधान पण करताय. इसलिए हमें बिल्कुल अलर्ट रहना है. आलस्य अलबेलेपन में नहीं आना है. 5 विकारों से तो दूर रहना ही है, लेकिन उसके साथ में जो संगम युग में आलस्य और अलबेलापन आ जाता है उससे भी हमें दूर रहना है और जिनको आ गया है उनको भी उससे मुक्त करना है. उसके लिए सर्च लाइट देनी है. इसमें है मेहनत. हम अब जाते हैं परम धाम. 84 जन्म पूरे हुए.
बाबा आए हैं लेने के लिए, तो बाप को याद करना है, औरों को भी मंत्र देना है। मंत्र कोई जपना नहीं है। गुरु लोग तो किस्म किस्म के मंत्र देते हैं। बाप कहते हैं प्रीतम को याद करो। प्रीतम आया है प्रीतमाओं के पास, सारी दुनिया की आत्माएं प्रीतमाएं हैं जो उनको याद करती है। बाबा म्हणते वो गुरु लोग तो मंत्र देते हैं, मैं तो कोई मंत्र नहीं देता हूँ। तुम्हें सिर्फ अपने साजन को याद करना है। तुम आत्मारूपी सजनिया हो, तुम मुझसे बहुत प्यार करते हो, भक्ति में इतना प्यार किया, इतने आंसू बहाए हैं मेरे लिए, तो मैं सिर्फ इतना ही कहता हूँ, मेरा कोई मंत्र नहीं है, मुझे याद करो बस। यही मंत्र है बाबा का। अच्छा, मीठे मीठे सिके लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते। वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, कुसंग में आकर कभी भी पढ़ाई नहीं छोड़नी है, किसी भी देहधारी से दिल नहीं लगानी है। पापों से मुक्त होने की विधि याद है, इसलिए याद का चार्ट जरूर रखना है। याद में रहने की अपने आप से प्रतिज्ञा करनी है। याद में रहने की प्रतिज्ञा करनी है, खूब महत्व। हम तो याद करते ही है बाबा के, हम तो बाबा के ही, बाबा हमारा ही है, मोगम नहीं। बाबा म्हणता है याद में रहने की प्रतिज्ञा करो अपने आप से। हाँ, मैं बाबा को याद करूंगा, और बाबा को याद करूंगा पहले वो अशरीरी की प्रॅक्टिस, मैं आत्मा हूं, ऑटोमॅटिक बाबांची आठवण राहील। आणि आपण ती प्रतिज्ञा केली, मैं बाबा को याद करूंगा 5 मिनट 10 मिनट 15 मिनट, आधा घंटा 1 घंटा 2 घंटा, बाकी कोई याद नहीं आना चाहिए। फिर उस समय बाबा की याद तो बाबा की याद, दूसरा कोई याद नहीं आना चाहिए। तो ऐसी प्रतिज्ञा हमें करनी है, और इसी प्रतिज्ञा से हम विश्व का महाराजा बन जाएंगे। एकच सुंदर उपाय बाबा आपल्यासाठी घेऊन आलेला आहे। सगळ्या प्रकारचे जे काही अवघड गोष्टी होत्या भक्ती मार्गातल्या, त्या सगळ्या बाबांनी आपल्यासाठी समाप्त केलेल्या आहेत। सिर्फ एक ही बात कहता है, मुझे याद करो, और उसके लिए अंदर से याद चाहिए, दिल की याद चाहिए, प्यार भरी याद चाहिए। वरदान, मेरे को तेरे में परिवर्तन कर सदा हल्का रहने वाले डबल लाइट फरिश्ता भव। चलते फिरते सदा यही स्मृति में रहे कि हम ही फरिश्ते। फरिश्तों का स्वरूप क्या, बोल क्या, कर्म क्या, वह सदा स्मृति में रहे। क्योंकि जब बाप के बन गए, सब कुछ मेरा सो तेरा कर दिया, तो हल्के यानी फरिश्ते बन गए। इस लक्ष्य को सदा संपन्न करने के लिए एक ही शब्द याद रहे, सब बाप का है, मेरा कुछ नहीं। सब बाप का है, मेरा कुछ नहीं। पक्क करायचंय, मनातल्या मनात बाबांना सांगायचंय, मेरा कुछ भी नहीं, सब आपका है। जहां मेरा आए वहां तेरा कह दो। ये मेरा है, ये मेरा है। बाबा म्हणते जहां मेरा आए वहां तेरा नहीं, बाबा का है। बाबा तेरा है, ये तू देख ले। त्याचा परिणाम काय होईल? फिर कोई बोझ फील नहीं होगा, सदा उडती कला में उडते रहेंगे, कशाचंच ओझं नाही वाटणार। मग जी गोष्ट बाबांची आहे असं समजलं आपण, त्याच क्षणी मन हलकं होऊन जाईल, आपलं ओझं निघून जाईल, बिलकुल बिलकुल राहणार नाही। बाबा बघून घेईल, पण ते मनापासून आपण सांगायचं। म्हणजे असं नाही की आपल्याला जिम्मेदारीमधून हात झटकायचे, हे नाही शिकवत बाबा आपल्याला। त्याच्यामधलं जे टेन्शन आहे ते टेन्शन बाबांना अर्पण करून टाक। जे करायचं ते करायचंच आहे। ते कर्तव्य जर करायला लावायचे नसते बाबांना, तर बाबांनी संन्यास धर्म चालू केला असतं, वेगळ्या प्रकारचा, स्पेशल, थोडा वेगळा। बाबांना आपल्याला कर्तव्य करायला लावायचे। फक्त बाबांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ओझं नका घेऊ स्वतःवरती। मेरा आहे मेरा आहे मेरा आहे म्हटल्यावर नाही झालं तर कसं होईल, त्याचा लोड येतो मग मेरा म्हटल्यावर। बाबा काय, तो जो होगा होगा, मुझे सामने ये कर्तव्य दिख रहा है और इसमें मैं अच्छे से अच्छा ये कर सकता हूं, एवढाच विचार करायचा आपल्याला। त्याच्यातल्या त्याच्यात चांगल्यात चांगलं आपण काय करू शकतो बाबांच्या श्रीमतनुसार, तेवढंच आपण बघायचं।
जे होईल ते होईल परिणाम. बाबांचं, माझं थोडीच आहे. माझी ड्युटी आहे, फक्त ड्युटी बजावायची मला, बस. बिल्कुल हल्के होऊन जाओ और फिर उड़ती कला में रहेंगे, आनंद की स्थिति रहेगी हमारी. नहीं तो हमारा जीवन दुख भरा रहेगा. तो हमारा जीवन दुख भरा रखना है या आनंद भरा रखना है, हमारे हाथ में. इतने सारे उपाय बाबा हमें बता देता है. त्याचा फायदा घ्यायचा आहे आपण. त्या उपायांना करायचंय, वापरायचंय आपल्या स्वतःसाठी. स्लोगन है, बाप के ऊपर बलिहार जाने का हार पहन लो तो माया से हार नहीं होगी. माया से हार कब नहीं होगी? जब हम बाप के ऊपर बलिहार जाएंगे. हार और बलिहार, सुंदर शब्द रचना, ज्ञानयुक्त शब्द रचना दुनियेमध्ये बाबांसारखी कोणीच नाही करू शकत. संपूर्ण 5000 वर्षामध्ये इतकी सुंदर मुरली, इतकं सुंदर ज्ञान बाबांचं. तो बाबा म्हणतात, बाप के ऊपर बलिहार जाने का हार पहन लो. हार कौन सा पहन लो? बाप के ऊपर बलिहार जाने का हार पहन लो. बाबा पर समर्पित हो जाओ, मन बुद्धि से अर्पण हो जाओ. बाबा पर बलि चढ़ा दो अपने मन बुद्धि की. बाबा का है, मेरा नहीं है. तो क्या होगा? माया से हार नहीं होगी. माया हराए नहीं. बाबा म्हणतात, माया आएगी, मेरी बेटी है, चेक करेगी, सगळं होईल, पर हम हारेंगे नहीं. हम उस चेकिंग में सिलेक्ट हो जाएंगे, रिजेक्ट नहीं होंगे. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो.